वाटेवर चालत राहतो. प्रेरणा ह्या निमित्त मात्र असतात, कारण काही गोष्टी ह्या हृदयातून जन्मजात देवाचा भगवंताचा प्रसाद असतो म्हणून त्या आलेल्या असतात. फक्त आपण त्या वेळोवेळी वाटत राहायच्या असतात, त्या वाढत जातात. प्रेरणा आई वडील असतात, कारण आई जात्यावरच्या ओव्या गायची लहानपणी. मी लहान होतो, तुमच्या एवढा होतो तेव्हा मी खेळायचो. आमच्या घरामध्ये मातीचं घर आहे, मातीचा वाडा आहे आमचा, चिरेबंदी वाडा आहे. आमच्या वाड्यात आजही जात आहे, आजही उखळ आहे, आजही मुसळ आहे. म्हणजे आम्ही संस्कृती हरवलेली नाही, म्हणून मी तुमच्या पुढे बोलू शकतो. तुम्ही संस्कृती हरवली शहरातली म्हणून तुम्हाला बोलता येत नाही, हा माझा मी ठामपणाने सांगू शकतो. तुम्ही संस्कृती हरवली कारण तुम्ही शहरामध्ये काय तर हे फॅक्टस वाढवले. तुळस तुम्ही कुठेतरी बाजूला ठेवली, पण तुळस आजही ऊर्जा देते. किती मुली आहेत तुम्ही की जे रोज उठल्या उठल्या तुळशीला पाणी घालता? नाही घालत. पण माझी मुलगी दुसरीच्या वर्गात आहे, पण ती रोज तुळशीला पाणी घालते. हे फक्त गावखेड्यामध्ये तुम्ही संस्कृती हरवली म्हणून तुम्हाला प्रेरणा मिळत नाही. आम्ही संस्कृती जपून ठेवली म्हणून आम्हाला प्रेरणा मिळतात. आमच्या प्रेरणा ह्या आमचे आई वडील आहेत, आमची संस्कृती आहे, गाव आहे, त्या गावातल्या माता माऊल्या आहेत ज्या जात्यावरती ओव्या गायच्या आणि तिथून पुढं आम्हाला कविता सुचत गेल्या. या विश्वातली पहिली कविता जर कुणी जन्माला घातली असेल तर ती आम्ही स्वाभिमानाने सांगू आमच्या आईने जन्माला घातली, या माऊलीने जन्माला घातली, सरांच्या आईने जन्माला घातली. सरांची आई आजही जात्यावरती ओव्या म्हणत असेल, आजही बाळाला झोका देताना ती अंगाई गात असेल, कारण ह्या आपल्या प्रेरणा आहेत. आणि तिथून पुढे आपलं आयुष्य घडत जातं, ह्या आपल्या प्रेरणा आहेत. अजून कोणाला काय विचारायचं काय?